पावसाळा सुरू झाला की आपल्याला ओढ लागते धबधबे आणि घाटवाटांची. त्यातीलच काही धबधबाबद्दल आपण ओळख करून घेणार आहोत. देवकुंड धबधबा रायगड जिल्ह्यातील माणगाव जवळून पाटणूस येथील भिरा या गावी आहे. साधारणपणे 2 तासाचा ट्रेक असून घनदाट जंगल, ओढे, भिरा डॅमचे नैसर्गिक सौंदर्य मंत्रमुग्ध करतात. पुण्यापासून देवकुंड धबधबा 110 किलोमीटर तर मुंबईपासून 170 किलोमीटर आहे. जवळचे रेल्वे स्टेशन माणगाव आहे. देवकुंड धबधबा, ज्याला देवाचे स्नान तलाव म्हणूनही ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पर्यटक स्थळ आहे, जे नैसर्गिक सौंदर्य पौराणिक महत्त्वासाठी ओळखले जाते. स्थानिक लोक हा धबधबा पवित्र मानतात. कुंडलिक नदीचा उगम येथूनच होतो. जुलै ते नोव्हेंबर महिना भेट देण्यास योग्य आहे. कालू वॉटरफॉल महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय धबधबा आहे. माळशेज घाटामधील सर्वात उंच धबधबा असून जेवढा सुंदर तेवढाच खतरनाक आहे. माळशेज घाटातील तिप्ती या गावापासून हा ट्रेक चालू होतो. साधारण 2 तास धबधब्यापाशी पोहोचायला लागतात. जेव्हा जोराचा पाऊस असतो तेव्हा जाणे टाळावे. कालू नदीचा उगम येथूनच होतो. हा धबधबा टप्प्याटप्प्याने पडतो व आणखी सौंदर्यात भर घालतो. कुंभे वॉटरफॉल रायगड जिल्ह्यातील माणगाव पासून एकदम जवळ आहे. माणगाव ते कुंभे 23 किलोमीटर अंतर असून मुंबईपासून 130 ते पुण्यापासून 110 किलोमीटर अंतर आहे. बोगदा पार केला की लगेच आपण कुंभे वॉटरफॉलच्या माथ्यावर पोहोचतो. कुंभे वॉटरफॉलचे दृश्य पाहायला 15 मिनिटे लागतात, पण ड्रोन पॉइंटवर जायचे झाल्यास साधारण 1 तास लागतो. हा स्पॉट सर्वात धोकादायक आहे. येथेच सुप्रसिद्ध दक्षिणात्य स्टार विजय यांच्या चित्रपटात या ठिकाणचे दृश्य दाखवण्यात आले आहे. नाणेमाची वॉटरफॉल धबधबा रायगडमधील महाड तालुक्यात असून वीर हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. मुंबईपासून 200 किलोमीटर तर पुण्यापासून 130 किलोमीटर अंतर आहे. नाणेमाची हे बेस विलेज असून येथून साधारण 1 तासात रानातून अवघ्या आपण वॉटरफॉल पाशी पोहोचता येते. मी नेहमीच मोठ्या आणि विचित्र धबधब्यांच्या शोधात असतो. नाणेमाची 400 ते 500 फूट उंच आहे व देवकुंड व कालू वॉटरफॉल कुंभे इतकाच सुंदर आहे. सावल्या घाट निसर्गाच्या कुशीत लपलेले रत्न. याला सावल्या व्ह्यू पॉइंट किंवा देवकुंड वॉटरफॉल पॉइंट ही म्हटले जाते. सावल्या घाटाचे बेस विलेज मुळशी तालुक्यातील पराटे गाव असून येथून डोंगरात कोरलेले टाके प्राचीन पायऱ्या उतरून घनदाट जंगलातून एका सुंदर पॉइंटवर पोहोचतो. येथून भिरा गावी किंवा देवकुंड वॉटरफॉल पाशी ही पोहोचता येते. येथून भिरा डॅम, कुंडलिका व्हॅली
देवकुंड वॉटरफॉल रिंग वॉटरफॉलचे सौंदर्य डोळ्यांनी पाहता येते. पावसाळ्यातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण सावळ्या घाट. जुलै ते सप्टेंबर नोव्हेंबर पर्यंत हा घाट पाहणे म्हणजे जणू निसर्गाचं उद्यानच.